होय. काय काय जर तुम्हाला खोकल्याची समस्या असेल, ते आधीपासून पूर्वीपासून असू दे किंवा आता लगेच कधी पण म्हणजे थोड्या दिवसा आधीपासून असू दे, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असं नुसका म्हणजे असं तुम्हाला एक होम रेमेडी सांगणार आहे. त्यानं लगेच तुमचा खोकला पळून जाईल. हे जर होम रेमेडी तुम्ही ट्राय केला, तर तुमचं किती पण जुनं खोकला असू दे, कसला पण खोकला असू दे, कमी व्हायला पाहिजे म्हणजे व्हायलाच पाहिजे. तर हे होम रेमेडी 100% तुम्हाला फरक पडणारच आहे ना ह्या होम रेमेडीनं. आणि ह्या काढ्यामुळे तुमचं ओला खोकला आणि वाळा खोकला म्हणजे ड्राय कप आणि वेट कप दोन्हीसाठी पण हे होम रेमेडी चालते. जर तुम्ही खोकल्याचं सगळं औषध ट्राय करून झालंय, अँटीबायोटिक गोळ्या घेतलाय, कप सिरप घेतलाय, डॉक्टरांच्याकडे जाऊन आलाय, तरी पण तुमचा खोकला कमी झाला नाही, तर आज जे मी तुम्हाला होम रेमेडी सांगतो ते तुम्ही ट्राय करून बघा. डॅम शुअर मी तुम्हाला सांगतो की याचा रिझल्ट तुम्हाला 100% मिळणार. तर चला उशीर न करता आपण हा व्हिडिओ चालू करूया. माझं नाव आहे अमर शंभू आणि तुम्ही बघताय मेडिकलवाला अमर शंभू. आज जे आपण खोकल्याचं होम रेमेडी बघणार आहे, हे तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकताय आणि मोठ्या वयस्कर माणसांना सुद्धा देऊ शकताय. हे आज आपल्याला खोकल्याचं औषध बनवायला आपल्याला 5 इन्ग्रेडियंट लागणार आहेत आणि ते इझिली आपण आपल्या किचनमधून घेऊ शकतो आणि हे इझिली आपल्या किचनमध्ये अवेलेबल असते. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे मिरं म्हणजे ब्लॅक पेपर. तर काळी मिरी कसं काम करते? काळी मिरी हे एक्सपेक्टोरंटचं काम करते. एक्सपेक्टोरंट म्हणजे काय? हे तुमच्या छातीमध्ये जुनं जे कप साठलेलं असते किंवा जे आपण त्याला बलगम म्हणतो म्हणजे बडका, ते आपल्या छातीमधून रिमूव्ह करते. सगळं ते रिमूव्ह करायचं काम करते. त्यामुळे तुमचं श्वासनलिका स्वच्छ होते, खोकला कमी होतोय. त्याच्यामुळे काय होते? एक्सपेक्टोरंटचं काम करते हे. त्याच्यामुळे काय होते? तुमच्या छातीत जे जुनं कप साठलं असेल ते तुमच्या श्वसननलिकेतून बाहेर काढून ते पातळ करून बाहेर काढण्याचं काम, रिमूव्ह करण्याचं काम हे करते. त्यामुळे तुमचं याच्यामुळे खोकला कमी होऊ शकते. दुसरं इन्ग्रेडियंट म्हणजे आपल्याला घ्यायचा आहे काळा नमक. काळा नमक आपल्याला सगळ्या प्रॉपर्टीमध्ये काम करते, सगळ्या खोकल्याच्या आजारावर काम करते आणि बलगमवाली म्हणजे खूप तुमचं छाती भरलं असेल तर ते कप सगळं बाहेर काढण्यासाठी पण हे खूप मदत करते. बेसिकली काय करते? आपलं जे श्वसन नलिका आहे, काला नमक हे सगळ्या आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्टमधलं इन्फेक्शन कमी करायचं काम करते. हे ओल्या खोकल्यावर म्हणजे ड्राय कप आणि वेट कप दोन्हीवर पण हे चालते आणि बलगमवाली आणि जे जास्त छाती भरलेलं असते, जो खोकला असतोय, ते पण कमी व्हायला यानं फास्ट मदत होते. हे बेसिकली आपल्या श्वसन नलिकेला रिलॅक्स करायचं काम करते. बेसिकली काय असते? आपली पुराणी जर आधीचा खोकला आपला असला किंवा आधीचं छाती भरलेलं थोडंफार गप आपल्या छातीत जर शिल्लक असलं तर काय होते? तर जुन्या खोकल्यामुळे काय होते? आपली जी श्वासनलिका असते त्यात ते कॉन्स्टंट आपलं कप साठून राहते जुनं आणि ती श्वासनलिका असं कॉन्ट्रॅक्ट करायचं काम करते. त्यामुळे हे ब्लॅक सॉल्ट काय करते? आपलं जे श्वासनलिका असते ना, ते डायल्यूट करायचं काम करते, म्हणजे असं मोठं करायचं काम करते. त्यामुळे जुनं जे खोकला असते ना, ते सगळं बाहेर पडायचं काम करते त्यामुळं. आणि आपला ब्रॉन्काय पण डायल्यूट असते. तो पण आपला ब्रॉन्काय म्हणजे इथे हे घसा आपला तो पण कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो. तो पण ह्या ब्लॅक नमकमुळं डायल्यूट होते. त्यामुळे आपला खोकला बाहेर पडायला मदत होते. तर तिसरं इन्ग्रेडियंट आहे इलायची. काय काम करते? आपले थ्रोट इन्फेक्शन कमी करायचं काम करते, आपलं चेस्ट स्मूथ करायचं काम करते आणि आपल्या छातीत जे कप साठला आहे ते बाहेर काढण्याचं काम करते. आणि सर्दी खोकल्यामध्ये पण याचा चांगला मोठा रोल असू शकतोय, म्हणजे ते पण रिमूव्ह करण्याचं काम हे करते. पुढचे इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे अजवाईन. अजवाईन काय काम करते? आपलं टेन्शन कमी करायचं काम करते. ती खोकला लांब ठेवण्यात खूप मोठा रोल अजवाईनचा पण आहे. इन्ग्रेडियंट आहे जिंजर म्हणजे आलं. अद्रकमध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी असते. आपल्या छातीत जे इन्फेक्शन असते ते दूर करायचं काम हे जिंजर करते. आपल्या छातीत जे काही सूज आलेलं असेल ते सूज कमी करायचं काम हे करते. आपल्या श्वसन नलिकेचं काम नीट करण्याचं काम हे करते. आपल्या छातीत जे जुनं कप साठलेलं असते ते रिमूव्ह करायचं काम हे करते. खोकला असू दे किंवा सर्दी असू दे किंवा एकेकांना सायनसचा त्रास असतो, ह्या तिन्हींचं पण इन्फेक्शन कमी करण्याचं काम हे करते. आता बघूया हे नेमकं करायचं कसं. तर ह्याच्यासाठी पाहिजे आपल्याला एकदम चतकोर चमचा काळी मिरी, चतकोर चमचा काळा नमक, 1 टीस्पून पाहिजे आपल्याला अजवाईन, 4 चमचे पाहिजे आपल्याला जे आलं आपण बारीक करून मोठं घ्यायचं नाही, आलं बारीक पीस करून 4 चमचे पाहिजे आपल्याला बारीक आलं, एकदम किसलेलं आलं आणि 4-5 आपण घेऊ शकतो छोटे इलायची. आणि महत्वाचं म्हणजे इलायचीचं वरचं कवर काढून घ्या. आतलं इलायची फक्त आपल्याला घ्यायचं आहे, त्याचं कवर घ्यायचं नाही आहे. त्यामुळे ते कवर काढून फक्त त्यातली आतली इलायची घ्या. तर हे आता सगळं मिक्स करून घ्या. हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? 5 मोठे चमचे गूळ घ्यायचं आहे. ओके. तर काय करायचं आहे? एक पॅन घ्या, त्याच्यात थोडंसं पाणी घाला म्हणजे गूळ त्याच्यात चिटकायला नको आणि ते 4-5 चमचे जी आपण गूळ घेतोय
ते गूळ सगळं विरघळू दे, म्हणजे सॉलिडवरनं सेमी सॉलिड होते, म्हणजे जर असं लिक्विड टाईप होते. ते झाल्यानंतर हे बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट त्याच्यात मिक्स करा. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, ही गूळ जे आपण घेतोय ते जास्त तापवू नका. जास्त तापलं की नंतर काय होते, ते टेस्टला आपल्याला एकदम कडू लागायला चालू होते. ते ज्यावेळी हे गूळ थोडं पागायला चालू होते त्यावेळी हे बाकीचे इन्ग्रेडियंट त्यात सगळं घाला, ते सगळं मिक्स करा. आणि काय करा, हे सगळं तुम्ही 1 ते 2 मिनिटासाठी मिडियम गॅसवर थोडंसं भाजा. हे सगळं इन्ग्रेडियंट तुम्हाला मिडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं तसंच ठेवायचं आहे. ते काळजी घ्या की हे सगळे इन्ग्रेडियंट आपले जळायला नकोत, नुसता गरम व्हायला पाहिजे, थोडंफार त्यांना हीट मिळायला पाहिजे. त्यानंतर काय करा, हे सगळे एक काचेची बरणी घ्या, काचेचीच घ्या, प्लॅस्टिकची घेऊ नका. काचेची बरणी घ्या, बरणीत हे सगळे इन्ग्रेडियंट काढून घ्या. हे घ्यायचं आहे तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या ब्रश करायच्या आधी, आणि दुसरं म्हणजे रात्री झोपायच्या आधी. आणि कदाचित टायमिंग थोडंफार मागं पुढं झालं तरी चालेल, पण महत्त्वाचं म्हणजे रात्रीचं टायमिंग झोपायच्या आधी हे नक्की घ्याच. हे घेतल्यानंतर गार पाणी वगैरे पिऊ नका, किंवा आंबट तिखट असं काही खाऊ नका. याच्यासोबत स्मोकिंग तर बिलकुल करू नका. जर तुम्हाला खूपच खोकला असेल तर सकाळ संध्याकाळी न घेता तुम्ही ज्यावेळी तुम्हाला खोकला असेल, म्हणजे दुपारी असेल किंवा संध्याकाळी असेल, तुम्हाला ज्यावेळी असेल तसं SOS म्हणजे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळी पण हे तुम्ही घेऊ शकताय. जर तुम्हाला जुना खोकला असेल तर हे तुम्ही कमीत कमी 5 ते 7 दिवस नक्की घ्या. 5 ते 7 दिवसात तुम्हाला बऱ्यापैकी याच्यापासून तुम्हाला रिलीफ मिळेल. जर तुम्हाला खूपच खोकला असला किंवा जुना खोकला असला किंवा ॲलर्जिकल खोकला असला तर तुम्ही हे 7 दिवसानंतर पण कंटिन्यू करू शकता. कधी कधी 15 दिवस, कधी कधी 21 दिवस, कधी कधी 1 महिना. पण हे तुम्ही 1 महिना पण तुम्ही हे घेऊ शकता. त्यामुळे काय तुम्हाला नुकसान वगैरे काही नाही होणार. यात जे आपण होम रेमेडीज बघितलोय हे तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकताय. फक्त 10 वर्षाच्या खालील मुलांना देऊ नका. ते 10 वर्षाच्या वरील मुलांना आपण हे देऊ शकताय. जर तुम्ही 10 वर्ष ते 16 वर्ष या मुलांना जर तुम्ही हे देणार असला तर आपण जे आता जे इन्ग्रेडियंटचा डोस बघितलोय ते निम्म घ्या. ओके. आणि ते त्यांना तुम्ही सकाळी संध्याकाळी देऊ शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि हे पूर्णपणे कप आपलं रिलीफ करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवीन आणि हेल्दी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.